वेलकम बैक टू आवर चैनल। मैं हूं अनु और कल यानी एस्टरडे हमारे यहाँ पे था क्योंकि टुमारो यानी कल यहाँ पे यात्रा है, तो उससे एक दिन पहले होता है प्रोग्राम। तो हम लोग मतलब ऐसे प्रोग्राम मतलब ऐसे लेडीज़ लोगों के लिए गेम वगैरह थे और उस गेम में बहुत सारे गिफ्ट्स रखे थे और हम लोगों ने थोड़े बहुत गेम्स खेले और उसमें से हम लोग हार गए। फिर भी उन्होंने हम लोगों के लिए, देख सकते हैं आप लोग, ऐसे सब मतलब जो भी स्टेज पे जाके हार गए उनको ऐसे छोटे छोटे गिफ्ट दिए थे और उन्होंने स्पेशली 10 गिफ्ट्स रखे थे जो बड़े बड़े गिफ्ट थे, जैसे कि कूलर हुआ, मिक्सर और बहुत सारे ऐसे कुकर वगैरह चीज़ें जो भी लेडीज उसमें से मतलब 100 जैसे 100 लोग ऐसे स्टेज पे चले गए थे और उसमें से बच के 10 लोगों को वो प्राइज मिला है। और कोई बात नहीं, हम लोगों ने खेला अच्छे तरह से और हारना जीतना तो चलता रहता है, फिर भी हम लोगों के लिए ये गिफ्ट मिला है, उसी में हम लोग संतुष्ट है। देखते इसके अंदर क्या है। और कल हमारे यहाँ पे है यात्रा। काल होता म्हणजे काल कॅनवर होता, काल कोणता वार होता? वेन्सडे होता. कालच्याला होम मिनिस्टरचा कार्यक्रम विडणी गावामध्ये होता आणि त्या होम मिनिस्टरच्या कार्यामध्ये आमच्या मॅडमने पार्टिसिपेट केलं होतं. म्हणजे असं लेडीजने ज्या लेडीजने पार्टिसिपेट केलं होतं, ज्या स्टेजवरती गेल्या होत्या आणि स्टेजवर जाऊन काही वेळ गेम खेळून ज्या हारल्या होत्या, हारलेल्या देखील त्यांनी छोटं काहीतरी आपलं गिफ्ट ठेवलं होतं. त्याच मधील एक गिफ्ट आहे ते आता मैडम बगत है। एक टिफिन बॉक्स टाइप का है, आप इसमें कुछ भी लेके जा, मतलब अगर काम पे वगैरह जा रहे हो कुछ भी, मतलब टिफिन जैसे है। मेरे को ये टिफिन जैसा लग रहा है, हो सकता है डब्बा भी है, नीचे का कांच का और इसको लीड भी है, तो हो सकता है टिफिन बॉक्स की तरह भी यूज कर सकते हैं और इसको डब्बे की तरह भी यूज कर सकते हैं। कोई बात नहीं, उन्होंने हारने वालों को भी छोटा छोटा सा गिफ्ट देके खुश किया है। और आगे जो भी इस वीडियो में मतलब आगे जो भी हम लोग कल गए थे उसका वीडियो हम लोग आगे इसके आगे वाले वीडियो में हम लोग ऐड कर देंगे। और आप में से बहुत लोगों को मैं कहना चाहूँगी, आप में से बहुत लोग हमारे वीडियो देख रहे हैं गाइस, प्लीज़ लाइक शेयर सब्सक्राइब ज़रूर कीजिएगा और थैंक यू, धन्यवाद। सगळे मी साईडला म्हणतात, सर पूजेला आलेत का कार्यक्रमात? हा ना, ते 5 नियम महत्वाचे आहेत. पहिला नियम माझ्या कार्यक्रमाचा आहे तो म्हणजे मी आधी ठेवला होता पण आता मध्ये बदललाय. पहिला नियम होता फक्त विवाहित स्पर्धक येईल असा माझा नियम होता, पण अनेक ठिकाणी गेल्यानंतर जवळजवळ 60-70 कार्यक्रम झाले आणि मला सांगण्यात आलं की सर आनंद फक्त त्याच महिलेने घ्यायचा का? अनेक महिला ह्या परित्यक्त आहेत गावामध्ये, विधवा आहेत, त्यांना आनंद घ्यावाशी वाटतो, त्यांना बाहेर पडावंसं वाटतं, म्हणून त्यांनी विनंती केली आणि महिला दिनापासून मी नियम बदलला. स्टेजवरती सगळ्या महिला परित्यक्त असतील किंवा त्या विधवा ज्या महिला त्या सुद्धा कार्यक्रमात सहभागी घेऊ शकतात. फक्त स्टेजवर नंतर मला फक्त आधीच सांगा, लक्षामध्ये तेही घेऊ शकतात. दुसरा नियम आहे, कार्यक्रम मध्ये खेळत असताना इकडून इकडं पळत असताना एक राऊंड आपला हायवे रोडला जायचं, पळत तिथून मागे यायचंय. अयो, मला परत येऊन द्यायची ना गावामध्ये, काळजी करू नका. पळत असताना सावकाश खेळा. काही जणांचं पायाचं वगैरे काही ऑपरेशन झालं असेल, देवपूर असं वगैरे पण झालं असेल तर मला माहित नाही, त्यामुळे पैठणीच्या भरामध्ये पळू नका, ते काळजी घ्या.
तिसरा नियम आहे, कोणाला बीपी शुगरचा त्रास असेल, थोडा दम्याचा त्रास असेल तर इथं पळताना मला सांगा, पळू नका, तुमच्यासाठी गेम दुसरे घेऊ, ती मी काळजी घेतो, लक्षामध्ये. आणि त्याच्या पुढचा प्रश्न नियम आहे तो म्हणजे स्टेजवर बिंदासपणे खेळायचंय. माझे भाऊजी उभे, सासरे बघतात, आहो बघतात, अजिबात काळजी करू नका, उद्या आपल्याशिवाय यांना पर्यायच नाहीये. गरम गरम चपाती आपले मौज मिळणार आहे, त्यामुळे टेन्शन घ्यायचं नाही, बिंदासपणे खेळायचं. आणि शेवटचा सगळ्यात महत्वाचा नियम, इथं गेम घेणारा मीच आणि अंपायर पण मीच आहे, सगळे नियम माझेच आहेत, शेवटपर्यंत आहे. आता कार्यक्रम चालतो डायरेक्ट फायनललाच या ठिकाणी सगळे आयोजक नियोजक सर्व या ठिकाणी येतील. या ठिकाणी पुन्हा एकदा मी सन्माननीय महेशदादा शेंडे असेल, सर्व शेंडे परिवार असेल, आदरणीय चेअरमन साहेब या ठिकाणी आहेत, सर्व ज्येष्ठ मार्गदर्शक आहेत, यांनी मला फोन केला होता. महेशदादांचा गेली महिन्यापासून फॉलोअप चालू होता. तारीख सर आम्हाला फक्त हिंदवी पाटील तारीख मागं पुढे जर झाली तर आम्हाला फक्त नियोजन करून द्या. तारीख नाव सांगाय का मैत्रिणी? मयुरी राऊत. मयुरी राऊत. आणि दादांचं नाव त्यांचं कुठे? अय्या मला नाही दिसलं पण त्यांनी फोन लावलं. कुठे मयुरी वहिनी कुठे? ते का आल्या? लय हवस ती पैठणी लय आशा वाईट असते. खाना घ्यायचंय. माझं नाव मयुरी. माईक जवळ धरा, माईक एकदम जवळ धरा. माझं नाव अजून मयुरी. जवळ, माझं नाव मयुरी. अजून जवळ. हा माझं नाव मयुरी प्रकाश राऊत. हा महादेवाच्या पिंडी बेल वाहते एक मिनिट. पुढच्या सगळ्या देवाच्या भक्तीने हे उखाने एकदा झालं परत घ्यायचं ना, आणि त्या खरंच 5,001 रुपये वर्गणी फाडली जाईल. हा पुढच्या निर्णय घ्यायचा. आणि काय काय क्षण महादेवाची पिंड नंतर मध्ये शंकराची पिंड. आता देव एकच पण मी वरून काहीतरी फेकून मारेन बर्फाचा गोळा. हा महादेवाच्या पिंडीवर बेल वाहते वाकून प्रकाशरावांचे नाव घेते. आमचा सर्वांचा मान राखून. तुमच्या सर्वांचा मान राखून. मी हाय थोडं सावरायला तो मध्ये या. पूजा शंकर नाय. बर नीट ऐका. पेन्सिलनी लिहायचं, खोडोबानी खोडायचं, पेन्सिलनी लिहायचं, खोडोबानी खोडायचं, शंकरराव घरी आलं की बेल्यानी जोडायचं. आणि त्यांचा नंबर झाला ना माझ्याकडे नाही ना, त्यांचा नंबर झाला माझा नंबर नाही ना. हे म्हणायची सगळी गावची बांधणं लावायला का काय? घ्यावं काय पण मारामारी नका करू आहे या वहिनी.